नथ प्रशिक्षण महिलांसाठी आर्थिक वृद्धीचा मार्ग सौ पुष्पाताई काळे। प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमी तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार दिनांक 9 मार्च रोजी कृष्णाई मंगल कार्यालयात महिलांच्या आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेचे उद्घाटन सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्या म्हणाल्या की महिलांना त्यांच्या कला आणि कौशल्यांच्या विकासासाठी एक नवा दृष्टिकोन मिळावा आणि त्यातून त्यांचे आर्थिक हित साधले जावे, यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असते। नथ प्रशिक्षण कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना जेवढ्या नथीच्या ऑर्डर येतील तेवढ्या ऑर्डर महिलांनी पूर्ण कराव्यात व आपली आर्थिक वृद्धी साधावी। आपण एकमेकींना सहकार्य करून पुढे जाऊ, तसेच तुमचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली मदत करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास सौ पुष्पाताई काळे यांनी उपस्थित महिलांना यावेळी दिला। यावेळी नथ प्रशिक्षिका सौ नीलम गावित्रे, सौ शीतल देशमुख, मयुरी डुबे, चंद्रकांत बागुल, राजश्री बागुल, जयश्री बोरावके, छबुताई भातकुटे, डॉक्टर वर्षा झौवर, मीरा साळवे, लक्ष्मीताई हलवाई, गायत्री हलवाई आदींसह प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, नवक्रांती महिला अकॅडमी तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। समाजात वावरताना लग्न झालं 18, 19, 20, 21, 22 किंवा जास्तीत जास्त 23 या वयामध्ये लग्न करून टाकायचं असं पालकांचा कल असतो। 91-92 साली माझ्या सासूबाई सुशीलाबाई काळे यांच्या लक्षात आलं की 8वी नंतर मुलींची गळती होते, कारण त्यावेळेला महिगावमध्ये आपल्या कोळपेच्या रयच्या शाळेमध्ये कोविड होतं, मुलं आणि मुली एकत्र होते। तो पुष्कळ पालकांना ते आवडायचं नाही, त्यामुळे 8वी पासून मुलींची गळती सुरू व्हायची। जे थोडे सुशिक्षित पालक होते ते ठेवायचे, पण थोडेसे जे शेतकरी कुटुंबातले पालक होते ते मुलींना शिकवायचे नाही। मग त्यामुळे सासूबाईंनी स्वतंत्र शाळा काढल्या मुलींची, असं आग्रह धरला। त्या शाळेमध्ये आता 2,500 मुली आहेत। म्हणजे 91 ते आजपर्यंतचा हा जो वाटचाल आहे तो मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, शेतकरी कुटुंबातली मी पण सगळ्या शेतकरी कुटुंबातलीच आहे, पण मी ज्यावेळेला सर्वसाधारण घराच्या लोकांच्या घरामध्ये जाते आणि चर्चा करते त्यावेळेला महिलांचं म्हणणं पडतं की मुलीनं जास्त शिकवलं का जेवढे शिकले तेवढे हो केले, हा पहिला प्रश्न असतो। समज बरोबर आहे। त्याच्यानंतर मुलीनं शिकवलं तर मुली लई त्यांना शिंगाण्यासारख्या वागतात, उद्धटपणे बोलतात, घरातले कामाला तयार होत नाही आणि काहीच कामं करायला तयार नाही होत, असं त्यांचं म्हणणं असतं। तर याचा समन्वय कसा करावा ते मला आजपर्यंत समजलेलं नाही। आता माझ्या संगतीमध्ये सासवा पण आहेत, आजी सासवा पण आहेत, परंतु नवीन लग्न झालेल्या मुली सुद्धा आहेत। त्या सांगतात आमच्या सासू अशी बोलते, आमच्या सासू तशी बोलते। मी म्हणते अगं लक्ष द्यायचं नाही, आपल्याला जे काम करायचं असतं ते आपण करून मोकळं व्हायचं, घर आपले त्यामुळे जबाबदारी आपली आहे, असं मी सांगत राहते। सासवा सांगायला लागल्या का सासवांना सांगते थोडंसं दुर्लक्ष करा, आपल्या वेळेला काय होतं वाटतं, मी त्यांच्याबरोबर बसून बोलत असेल, आपल्या वेळेला काय होतं, आपल्याला किती त्रास झाला असं सांगते आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करते। पण आता मी एकटी किती प्रयत्न करणार आहे, पण आज महिलांनीच महिलांना समजून घ्यायची गरज आहे। काय होतं प्रत्येक वेळेला महिला काय म्हणतात, नाही पण आमच्या वेळेला आम्ही असं नव्हतं। ठीक आहे ना, तुमच्या वेळेला नव्हतं, आता आम्ही तर आता आम्ही तर त्याचा स्वीकार करा। आता इथे सुनार जास्त आहे, सासवा कमी आहे, त्याच्यामुळे सुनांना सांगावं लागणार आहे तर थोडंसं सासवाला पण समजून घ्या, कारण त्या काळची परिस्थिती आजच्या काळची परिस्थिती ही वेगळी आहे। तर आता घरात समजा काही सामान नसलं आणि मुलगा जर जवळपास नोकरीवर गेलेला असेल तर मग सासू सांगते बाई हे सामान संपले, जा घेऊन देते का, मग सून लगेच निघते, टू व्हीलर असेल तर टू व्हीलर काढते आणि पटकन जाऊन घेऊन देते।
मग सासूने तो फायदा विचारात घ्यायचा ना, का प्रत्येक वेळेला आपल्याला सामान आणण्यासाठी नवऱ्यावर किंवा मुलावर विसंबून जायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर सुनेने पण असं विचार करायचं ना, आता जर समजा सुनेला विशीला जायचं असेल, आता समजा विशीमध्ये सून असेल तर सून म्हणायला काय मिळू शकेल, सासूबाई तुम्ही घरी आहे ना, मग पोरं आल्यानंतर पाहाल का मी पुष्पाताईच्या विशीत जाऊन देते. मग तो सुनेने फायदा समजून घ्यायचा. कारण मुली आज महिलांनी आपण आपल्याला कशी मदत करता एवढं पाहिलं पाहिजे. म्हणजे आता काय काय वेळेला असं होतं, सुरुवातीला व्हायचं का अशी गोष्ट बाळगली आणि मोठं ते त्यांना जर काय करावं, टाकून जायचं का घेऊन जायचं, मी टाकून जातो मी आहे घरी. किंवा नंतर काय काय वेळेला मी असं करायची का मला जर जायचं असलं तर मी त्या बाळाशी खेळण्याचा हा फायदा मला मिळेल म्हणून मी घरी थांबून जायची. तर जाऊ जाऊ मी थांबते. पण हे स्वातंत्र्य मला नाही मिळालं, पण मी हे स्वातंत्र्य मला मिळालं नाही म्हणून मी पुढच्या पिढीला करायचं नाही असं नाही ना. आज गरज आपण समजून घ्यायची. आता माझ्या सासूबाई ज्या होत्या त्यांच्या आधीच्या पिढीचं त्यांना तसंच शिकवलं होतं. पण मी काय विचार केला का नाही बघ, मी सासूबाईंना म्हणायची तुम्हाला जायचं तर जाऊ द्या, मी थांबते घरी. पण मला असं म्हणजे मला सासूबाई म्हटल्या नाही का पोरं टाकून जा आणि तुला या लग्नात जायचं तर जाऊ दे म्हणून. मी ते स्वतः मला ऐकायला मिळायचं. आई मला म्हणायची वाटलं असं मी आहे, मी पाहते पोरांना, तू जाऊ दे लग्नाला. पण मग हे असं कोणी तर आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. आणि मग समजून घ्यायची गरज आहे तर मग सासूलाच काही मदतीला घ्यायचं. तुम्ही सासूशी जर तुम्ही थोडंसं तुमचं प्रेमाचं वाक्य ठेवलं आणि सासू म्हणजे आपल्या घराचं जिवंत कुलूप असतं. जोपर्यंत सासू घरात असते तोपर्यंत आपल्याला घरामध्ये काहीच व्हायची गरज नसते. आज मी ज्यावेळेला सासूच्या भूमिकेत आली तेव्हा मला जाणीव होती त्या गोष्टीची. तर तुम्ही माझ्या अनुभवातून काहीतरी शिकाल असं मला वाटतंय. आणि आता सगळ्यांना वाटतंय की आता आपल्याला कधी नथी करायला मिळतील आणि कधी नथी आपल्या नवऱ्याच्या नावाची तर आपल्या नाकात अडकवायला मिळेल असं झालं असेल. त्यामुळे मी जास्त माझी प्रस्तावना करत नाही. महिला दिनाच्या शुभेच्छा मी काही कोणाला देत नाही, कारण अशोकांचं म्हणणं आहे की तुमचे 7 मार्च 2025 पासून तर 8 मार्च 2026 पर्यंत तुमचा महिला दिनच असतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे 12 महिने तुमचे असतात, 365 दिवस तुमचे असतात. त्यामुळे तुम्ही अजिबात विचार करायचा नाही. सगळे महिन्याचे पूर्ण वर्ष आपलं आहे आणि पूर्ण वर्ष आपले असं समजून चाला. आणि महिला दिनाचा काही विषय नसतो, एक दिवस आपल्याला साजरा करायची गरज नाहीये. आपलं अख्खं घर आणि बाहेर आणि अख्खं आकाश आपल्याला आहे. किती उडायचं आणि किती जाऊडायचे जाणीव ठेवून उडायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे. त्यामुळे विचार न करता ठीक आहे मग जागतिक महिला दिन वगैरे मला मान्य आहे, मला म्हणजे हा बा ठीक आहे. पण मला स्वतःला काही वाटत नाही त्या महिला दिनाचं. मला सगळ्यांनी विश केलं त्या दिवशी 8 तारखेला. पण मी कोणालाच नाही पाठवलं. मी फक्त दादांचं म्हणणं पाठवलं आणि शांत बसलेली. त्यामुळे आज मला इथे बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली आणि तुम्ही शांत चित्ताने ऐकलं हे विशेष आहे. कारण तुम्ही मला साथ दिली, मी तुम्हाला साथ दिली. एकमेकांच्या सहाय्याने आपण पुढे जाऊ. आज काही आपल्याला नथी करायला शिकवल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्याकडे ऑर्डर येतील त्यावेळेला त्या ऑर्डर तुम्ही पुऱ्या करून द्या. कारण मी पूर्वी साधारण एक 15-1 वर्षापूर्वी मुंबईला दागिने तयार करायला 3 बचत गट पाठवले होते. त्यांचं आजही काम खूप छान चालू आहे. मी काय त्यांच्याकडे जाऊन लक्ष देत नाही, काहीच नाही. ते लोक त्यांच्याकडे माल ऑर्डर पाठवतात, माल येतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दागिने तयार करून देतात आणि तो माल परत जातो तयार झालेला. आणि इतका सुंदर उत्कृष्ट त्या महिलांचा व्यवसाय चालू आहे. आणि काय नाही ते शेतमजूर शेतात कामावर पाहणाऱ्या बायका आहेत, त्या मोठे बायका लक्षात नाही. पण त्यांनी ते मनापासून शिकले. कानातले, गळ्यातलं, बांगड्या असे 3 प्रकार आहेत. तर तसंच तुम्ही काही गती शिकून घेतल्यानंतर तुम्हाला चांगलं पुढे काहीतरी मार्ग सापडावं ही माझी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. तुला आम्ही शिकू शकत नाही, मग आपल्या नात्यातलंच आहे, मग करून टाक. पण मुलींना ती करायची इच्छा नसते.
अशा वेळेला मुलीसाठी मदतीसाठी धावण्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन आहे 1098, त्याच्यावरती कॉल केला तर त्याची दखल घेतली जाते. नसेल तर आमचा देखील आम्ही नंबर प्रोव्हाइड करतो, आम्ही देखील त्याच्या मदतीला कधी पण तत्पर असतो. आतापर्यंत आम्हाला आमच्या वरती आम्हाला आमच्या मुलावरती खूप सारे मॅडमला पण, आता आम्ही या शाळेत गेलो होतो, तुम्ही आता जे नाव नाही घेतले शाळेचं, त्या शाळेमध्ये देखील आम्हाला 3 ते 4 मुली असे सापडल्या की त्यांना शाळेतून काढून घेतलेलं आहे, त्यांचे साखरपुडे केलेले आहे आणि मुली शाळेतून काढून घरी ठेवलेल्या आहेत. आम्ही घरी भेट दिली तर आम्हाला सांगण्यात आलं घरात स्वयंपाकाला कोणी नाही, आम्ही लोक कामाला जातो, मुलींना लक्ष कोण देणार. पण हे कारण त्यासाठी हे नाहीये. आज शिक्षणाची गरज काय आहे? शासनाने स्त्री पुरुष समानता ठेवलेली आहे, महिलांना अनेक ठिकाणी संधी दिली आहे, पण या लग्नाच्या जो काय आता बाजार मांडलेला आहे समाजाने बालविवाहाचा, तर याच्यामुळे मुलींचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, मी ऍज अ डॉक्टर असल्यामुळे शिर्डी संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. तर या संस्थांमध्ये असताना देखील इतके सारे आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतात. आमची देखील इच्छा नसते. आता एखाद्या मुलीला 18 वर्षाच्या आत दिवस गेले, तिला सिझरची गरज पडते कारण गर्भपिशवीची वाढ झालेली नसते, ती अॅनिमिक असते, तिचे रक्ताचं प्रमाण कमी असतं. त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तिला अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम्सला त्याला सामोरं जावं लागतं. असं एकही गाव नसणार आहे किंवा आपल्या संबंधातील नातेवाईक असतील, इथून पुढे लक्षात ठेवा, कुठल्याही लग्नाला आपण जर जात असेल तर तिथं खात्री करा मुलं आणि मुलीसोबत किती आहे. अनेक ठिकाणी सामुदायिक विवाह घेतले जातात, त्याच्यामध्ये देखील असे विवाह आम्ही शोधलेले आहे आणि ते थांबवलेले आहे. थांबवणं हा एकमेव पर्याय आहे, कारण होऊन गेल्यानंतर खूप किचकट बेलम आयुष्य होऊन जातं. तर तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी होती, काही रोखण्याची जबाबदारी आहे. आपल्या नातेवाईक जरी पुढे घडत असेल तर तुम्ही जर हेल्पलाईन कळवलं तर तिथं ते थांबू शकतात किंवा त्याची मुलं शोधून, म्हणजे हा बालविवाहाने कुटुंबाने कशामुळे घेतलेला आहे. आता कोकणगावचे 3 लोकांचे आम्ही स्वतः साखरपुडे होऊन पुन्हा त्यांचे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचे बॉन्ड घेऊन घेतलेले की आम्ही जोपर्यंत मुलीचं वय 18 वर्ष होत नाही आणि मुलाचं वय 21 वर्ष होत नाही तोपर्यंत त्यांचा विवाह करणार नाही, असे दोघांच्या घरच्याकडनं आम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतो. त्याच्यामुळं त्यांना समज देणं गरजेचं आहे. आता या आई वडिलांची जी मानसिकता झालेली आहे, कारण बाहेरचं वातावरण खराब आहे. आपण बघतो मुलगी म्हणजे कसं काचेचं भांडं आहे, बाहेर कुठं काय झालं तर मग या भीतीपोटी देखील कुटुंब मुलीचा लवकर लागण्याचा निर्णय घेतात. पण हे त्याच्यावरती सोल्युशन नाहीये. तुमचं हे जे प्रेम आहे ते तिला ते दुःखाच्या खाईत प्रेम आहे, तर विवाह करणं हा त्याच्यावरती उपाय नाहीये. त्याचे कारण शोधणं आणि त्याच्यावर उपाय शोधणं हे त्याच्यावरती गरजेचं आहे. दोन 2006 जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक सुधारणा होत गेल्या, अनेक सुधारणा पुढे देखील होणार आहेत. पण शासन एकटं काही करू शकत नाही. तुम्ही आपण सर्व मिळून या बालविवाहाला जर थांबवण्याचा विचार मनात आला की तो कृतीमध्ये उतरत असतो. तो विचार मनामध्ये आणणे गरजेचं आहे. आणि या ज्या समित्या आहेत, आता आपण कोपरगाव आपलं शहर आहे, या शहरामध्ये देखील शहर बाल संरक्षण समिती आहे नगरपालिकेची, पण ती देखील आपल्याकडे स्थापन झालेली नाही. हे खंत आहे. मी देखील नगराध्यक्षांना भेटलो होतो, सीओना भेटलो होतो. ही कशी स्थापन करावी हेच लोकांना माहित नाही. आता यामध्ये शहरामध्ये वॉर्ड समित्या असतात, वॉर्ड समित्या, तो नगरसेवक त्या वॉर्ड समितीचा अध्यक्ष असतो, पण याची कल्पना त्यांना नाहीये. तर आम्ही याच्यासाठी ग्राउंड लेवलवरती प्रयत्न करतोय. ठिकठिकाणी यांचे उच्च अधिकारी असेल त्यांच्याकडून आम्ही यांचं प्रशिक्षण देखील घ्यावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि बालविवाह तुम्हाला वाटतंय आकडा आपला महाराष्ट्र मागे आहे, असं नाहीये. महाराष्ट्र देखील छुपे विवाह आपल्याकडे खूप घडतायत. आज जर तुम्ही पडेगाव घ्या, आपल्या मागे 2 वर्षापूर्वी आपल्या सिंगापूरला देखील एक प्रकरण असं घडलं होतं, ते थांबवण्यात आलं होतं. इकडं हिंगणी साईडला घ्या, इकडं पण भरपूर प्रकार आहेत साखरपुडे होऊन घरी ठेवलेले.
तर शिक्षकांची एक जबाबदारी म्हणते की एखादी मुलगी जर शाळेत येत नाहीये तर तिचं काय कारण आहे शाळेत नेण्याचं शोधलं पाहिजे. त्याच्यानंतर दाखला देताना शाळेतला त्याची देखील तिने चौकशी करायला पाहिजे. मुलीच्या हातात दाखला देता ती जी काही पुढे शिक्षण घेणार आहे तर त्या ठिकाणी तिने कॉलेजने किंवा शाळेने दाखला डायरेक्ट वर्ग केला पाहिजे त्यांच्या हातात न देता. आता आमचे तुम्हाला अनुभव सांगतो. आता बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये देखील गेलो तर तिथं लोकांची निराशा या बाबतीमध्ये. सरपंच म्हणतात कशाला घेतात, ग्रामसेवक म्हणतात कशाला घेतात आणि सदस्य म्हणतात कशाला घेतात. का त्यांच्या गावात असे प्रकरण घडलेले हेच न्यायिक व्यवस्थेमध्ये अडकलेले आहे आणि आमच्याकडे ते काय करतात, मागणी करतात सर आमचं नाव त्यातून काढता येईल का. शक्यच होत नाही. हा विषय अतिशय किचकट आहे आणि किचकट होत चाललेला आहे. एखाद्या तुमच्या कुटुंबातलं किंवा नातेवाईकांना जर एखादं प्रकरण अडकलेलं असलं याच्यामध्ये कोणी तर तुम्ही त्यांना विचारा. न्यायिक प्रक्रियेमध्ये अडकल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी किचकट होतात. आज शासन महिलांसाठी काल आता विशेष ग्रामसभा घ्यायला लावलेली. महिलांसाठी अनेक धोरणं राबवत आहे. माझी लाड बहिणी योजना चालू केलेली आहे. स्त्री भ्रूण हत्या विरुद्ध देखील खूप सारे उपक्रम शासनाचे आहे. पण आजही मुलगा मुलगी लिंग गुणोत्तर प्रमाण समांतर व्हावं यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पण PCND ऍक्ट आजही मोडला जातो. अनेक ठिकाणी गर्भलिंग चाचण्या आजही होतात. आजही मुलींचे गर्भपात केले जातात. तर तुमची माझी आज आपण एक शपथ घेणार आहोत की बालविवाह आपण होऊ देणार नाहीये आणि जर होत असणार तर स्वतःहून आपण पुढे येणार आहोत किंवा ऍज अ ज्यावेळेस विटनेसची गरज पडते आपल्याला एखाद्या वेळेस पोलीस स्टेशन एखादं आपल्या गावात प्रकरण घडतं आणि गुन्हा दाखल करायला कोणी समोर येत नाही तर त्यावेळेस आपल्याला आपण स्वतःहून पुढे आला पाहिजे आणि तो कायद्याचे नियम समजून सांगून त्याबद्दल गुन्हा दाखल आपण हा केला पाहिजे. तर तुम्हाला यापुढे कुठल्याही तुमच्या समाजामध्ये असेल कुठलीही घटना घडत असेल तर आमच्याशी निश्चित संपर्क साधू शकत असतात किंवा 1098 ला जरी तुम्ही कॉल केला तरी ही घटना तिथे थांबवता येईल. आता 8 दिवसापूर्वी महिला बाल कल्याणने यशवंतराव चव्हाण भवन इथे निलमताई गोळे जे आपल्या विधानसभेच्या सभापती आहेत त्यांच्या हस्ते एक नवीन ऍप मोबाईलवर डाउनलोड केलंय. चिराग नावाचं ऍप केलेलं आहे. चिराग आपल्या मोबाईलवर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला सगळे शासकीय अधिकाऱ्यांचे नंबर आपल्या कोपराला कोण अधिकारी आहे त्याचा मोबाईल नंबर काय आहे, नगरचे कोण आहे, नाशिकचे कोण आहे, तुम्हाला शहर स्तरापासून तर राज्य स्तरापर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर मिळतील. सगळ्या पोलीस स्टेशनचे नंबर मिळतील आणि याच्यामध्ये जो कोणी बालविवाहाची माहिती देईल त्याचं नाव गुप्त ठेवलं जातं.